नमस्कार, मी माधुरी सुक्तणकर. महाराष्ट्राचे अनमोल रत्न या विशेष भागात तुमचं अगदी मनापासून स्वागत. शेतीत नवचैतन्य आणण्याचं स्वप्न उराशी बाळगून उमेश माने यांनी मानेग्रो ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची सुरुवात केली. केवळ 200 किलो मशरूम उत्पादनांनी सुरू झालेला हा प्रवास आज दररोज 20 टन उत्पादन आणि 100 टन सेंद्रिय खत निर्मितीपर्यंत पोहोचलाय. मुलगी स्नेहल मानेकडून मिळालेल्या प्रेरणेतून जन्मलेली ही संकल्पना आज हजारो लोकांना रोजगार आणि शाश्वत शेतीचं भविष्य देते. चला पाहूया या शेती उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार, माझं नाव उमेश गौतम माने. मानेग्रो ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मी काम पाहतो. नमस्कार, मी मोहिनी उमेश माने, मानेग्रो कंपनीचे डायरेक्टर. 2020 साली आपल्याकडे कोविड ही महामारी आपल्याकडे चालू झाली आणि कोविडमध्ये काही दिवस घरी बसण्याचा जो अनुभव आला आणि त्याच्यामध्ये जो विचार केला गेला की ह्या शेतीमध्ये काहीतरी करायचं आहे. शेतीचा मशरूमचा अभ्यास केला आणि मशरूममध्ये अशा पद्धतीने लक्षात आलं की आपण मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात बिझनेस करू शकतो. म्हणून एका वर्षामध्ये मशरूम मानेग्रो या कंपनीची मी स्थापना केली. मी मशरूम कंपनीचा विचार केला त्यावेळेला माझं वर्ष 50 वर्षाचा माझा वाढदिवस झाला होता. 50 वर्षानंतर मशरूममध्ये एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटचं मी काम करायचं ठरवलं. बऱ्याच माझ्या जवळच्या मित्रांनी माझे जे काही मला माझी स्नेह होती त्यांनी सांगितलं की शेतीमध्ये एवढे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून त्याचं आउटपुट घेणं अवघड असतं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी माझ्या नातेवाईकांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. पण मी मनाशी ठाम होतो की मी शेतीत काहीतरी करणार होतो, मला काहीतरी करायचं होतं. आणि ह्या माझ्या विचाराबरोबर माझ्या कुटुंबानं, माझ्या मिसेस मोहिनी आणि माझा संग्राम आणि स्नेहल मुलांनी मला मोठ्या प्रमाणात चांगली मदत केली. मी मानेग्रो कंपनीची स्थापना केली. माझ्या स्वतःच्या नावाचीच माझी कंपनी मी तयार केली. 200 किलो पर डे प्रोडक्शनवरून मी एका वर्षामध्ये 18,000 kg पर डे प्रोडक्शनपर्यंत मी मजल मारली. माझ्या कंपनीमध्ये 4 प्रकारचे मी मशरूम निर्माण करतो, प्रोड्यूस करतो. व्हाईट बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम, ब्राऊन बटन आणि पोर्टोबिला. माझ्या मालाची विक्री ही भारतामध्ये जवळजवळ 10 राज्यामध्ये मी विक्री करतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारे विक्री होते. एक तर माझे रिटेल मार्केट, माझी रिलायन्स, स्टार बाजार, स्विगी, झोमॅटो, झेप्टो, लुल्लू, डीमार्ट अशा सर्व मानांकित मल्टीनॅशनल ग्रुपमध्ये माझा सप्लाय होतो. दुसरा माझा विक्रीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मी होलसेल विक्री, जवळजवळ 250 माझे मेन डिस्ट्रीब्युटर्स आहेत जे माझे वेंडर आहे त्यांना मी रोज सप्लाय करतो. मशरूमबरोबरच माझ्याकडं माझी जे वेंडर आहेत त्यांच्या अदर रिक्वायरमेंट माझ्याकडे यायला लागल्या. त्यांच्या रिक्वायरमेंट होते की अदर प्रोडक्ट ही तुम्ही सप्लाय करा. म्हणून मशरूमचं मी बाय प्रोडक्ट म्हणून मी कॅन प्रोडक्शनची लाईन टाकली आणि कॅनिंगमध्ये मी त्यांना सप्लाय सुरुवात केलं. 10 टन पर डे कॅपॅसिटीचा माझा कॅनचा प्लांट चालू आहे आणि तोही माझा सप्लाय चालू आहे. एका तरुण अभियंत्याचं स्वप्न आणि प्रचंड मेहनतीनं उभं राहिलेलं नाव अर्थातच प्लेटेक्स इंडिया. पुण्यातल्या छोट्याशा युनिटपासून सुरू झालेली ही सफर आज देशभरात विश्वासाचं प्रतीक बनली आहे. डेअरीपासून केमिकल्सपर्यंत अत्याधुनिक हीट एक्सचेंजर्स आणि 24/7 सेवा देणारी ही कंपनी म्हणजे श्री निरंजन मेहता यांच्या दूरदृष्टीचं यशस्वी फलितच म्हणायला हवं. जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल. दोन 2017 साली मी HRS म्हणून एका स्वीडिश MNCमध्ये काम करत असताना अशी एक घटना घडली की ज्याच्यामुळे मला प्लेटेक्स चालू करायची ॲक्च्युअल प्रेरणा मिळाली. एक हीट एक्सचेंजर मी विकला होता आणि विकल्यानंतर 8 महिन्यांमध्ये तो हीट एक्सचेंजरला काहीतरी इश्यू आला. इश्यू आल्यानंतर मला त्या कस्टमरचा कॉल आला की त्याच्यामुळे त्याचा प्लॅन्ट बंद आहे. ऑइल रिफायनरीचा प्लॅन्ट होता कोल्हापूरच्या जवळ. आता प्लॅन्ट बंद आहे कळल्यानंतर मी कस्टमरची कंप्लेंट नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे कंपनीमध्ये रजिस्टर केली. आता तो वॉरंटी क्लेम होता. मग त्याच्यावरती डिस्कशन चालू झालं की कोणाची चूक आहे, प्रोसेसमध्ये काय चुकलं.
या सगळ्यामध्ये कस्टमर जो प्रॉब्लेम फेस करत होता की त्याचा प्लॅन्ट बंद आहे ते तर अवॉइडच झालं. कस्टमरचा मला फोन आला फायनली एक 8 दिवसानंतर कंप्लेंट दिल्यानंतर की निरंजन, मी कंपनीला ओळखत नाही, मी तुला ओळखतो, ही ऑर्डर मी तुला दिली आहे, मला माझं मशीन चालू करून पाहिजे, तू काय करतो आहे बघ. सांगलीमध्ये माझे मामा असतात, ते शुगरसाठी लागणाऱ्या मशिनरी बनवतात. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली, मामा असा असा माझा प्रॉब्लेम झाला आहे, मला एक हेल्प करा म्हटलं. तर त्यांच्याकडं वर्कशॉप असल्यामुळे त्यांच्याकडे लेबर होता अवेलेबल. एक मुलगा घेतला, मी कस्टमरच्या साईटवर सॅटर्डे संडे सुट्टी होती, सुट्टीच्या दिवशी गेलो, तो हीट एक्सचेंजर खोलला. ट्रस्ट मी 2 तासामध्ये तो हीट एक्सचेंजर रिपेअर झाला होता आणि ते लाईनवर प्रोडक्शनला लाईनवर घेता आला होता 2च तासामध्ये. ना मला त्याच्यात काही स्पेअर्स ॲड करावे लागले, काहीच नाही करावं लागलं. गेटमधून बाहेर पडताना माझ्या डोक्यात विचार आला, आज 10 लाख इन्स्ट्रुमेंट असताना सुद्धा एकालाही सर्व्हिसिंग करायची इच्छा होत नाही. आपण जर फक्त सर्व्हिसिंगचं काम केलं तर. आणि म्हणून 18 ऑक्टोबर 2018ला मी प्लेटेक्सची स्थापना केली. आता प्लेटेक्स म्हणजे काय, तर प्लेट टाईप हीट एक्सचेंजरचं सर्व्हिसिंग करायचं म्हणून प्लेट आणि एक्स म्हणजे एक्सचेंजर, अशा ह्याने ती प्लेटेक्स नाव आम्ही ठेवलं. आणि मला असं वाटत होतं की आपण हे ना हळूहळू ह्याला वाढवणारच आहे, याला आपण कधीतरी भारतामध्ये आपण स्वतःच्या मेकचे हीट एक्सचेंजर बनवू, म्हणून मी त्याच्यापुढे इंडिया ॲड केलं. अशा रीतीने ती प्लेटेक्स इंडिया झाली. आज मी तुम्हाला म्हणजे मला स्वतःला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही मोर दॅन 30,000 हीट एक्सचेंजर प्लेटेक्स ब्रँडचे इन्स्टॉल केलेत आणि देअर इज नॉट अ सिंगल कंप्लेंट इन दॅट. या व्यतिरिक्त माझ्याकडं आत्ता आफ्टर सेल्स सर्व्हिससाठी 122 लोकांची टीम आहे आणि 5 सर्व्हिस व्हॅन आहेत. आमची टॅगलाईन म्हणा हवं तर की 24/7 360 सर्व्हिस देणार. कस्टमरचा जर हीट एक्सचेंजर खराब असेल तर आम्ही आधी जाऊन तो रिपेअर करून देतो. त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र, त्याच्यासाठी लागणारे परचेस ऑर्डर, त्याच्यासाठी लागणारं व्हेंडर रजिस्ट्रेशन, त्याच्यासाठी लागणाऱ्या फक्त कस्टमरकडनं आम्ही टेक्निकल इन्फॉर्मेशन घेतो जेणेकरून आपल्याकडं स्पेअर्स अवेलेबल आहेत की नाही हे बघण्यासाठी. अदरवाईज आम्ही त्याला कुठल्याही कमर्शियल बाबी विचारत नाही. काम झाल्यानंतर 99.99% कस्टमर हे आपलं पेमेंट चुकवत नाहीत आणि त्याच्यामुळं प्लेटेक्स दरवर्षी मिनिमम 400% ग्रोथ करते. आमचा रीच वाढावा म्हणून आता 5 सर्व्हिस सेंटर एस्टॅब्लिश केलेले आहेत. एक सर्व्हिस सेंटर ऑफकोर्स पुण्यामध्ये आहे, दुसरं सर्व्हिस सेंटर सांगलीमध्ये. आपला अजून एक प्लॅन्ट आहे जिथं आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती आत्ता इन्व्हेस्टमेंट करून मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करतो आहे, तो बेळगावमध्ये आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती. त्याच्यानंतर होसूर जे तमिळनाडूमध्ये आहे पण बँगलोरच्या जवळ आहे, तिथं एक सर्व्हिस सेंटर आहे. पीतमपूर जे मध्य प्रदेशमध्ये आहे, जो फार्मास्युटिकलचा मोठा ब्लॉक आहे, तिथं एक हीट एक्सचेंजर सर्व्हिस सेंटर टाकलेलं आहे. आणि मंजूसार जो केमिकलचा झोन आहे दहेज आणि अंकलेश्वर, त्याला कॅटर करण्यासाठी आम्ही अंकलेश्वरमध्ये एक सर्व्हिस सेंटर टाकलं आहे. प्रत्येक सर्व्हिस सेंटरमध्ये एक सर्व्हिस व्हॅन आहे अवेलेबल. आणि सर्व्हिसिंगसाठी आम्ही 2 प्रकारचे सर्व्हिसिंग करतो. एक आहे ते ऑनसाईट सर्व्हिसिंग करतो, जिथं आम्ही कस्टमरच्या साईटवर सर्व्हिस व्हॅन घेऊन जातो आणि तिथं आम्ही हीट एक्सचेंजर रिपेअर करून देतो. ॲडव्हान्टेज काय, तर कस्टमरला फक्त इलेक्ट्रिसिटी, एअर आणि वॉटर म्हणजे लाईट, हवा आणि पाणी, ज्या आपल्या बेसिक मूलभूत गरजा असतात तेवढ्याच द्यायच्यात. बाकी लागणारे सगळे टूल्स आणि टॅकल्स हे माझ्या सर्व्हिस व्हॅनमध्ये अवेलेबल आहेत. आणि प्लेटेक्स ॲज अ ब्रँड अजूनही, जरी आम्ही हीट एक्सचेंजर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्ता खूप अग्रेसर असलो तरीसुद्धा सर्व्हिस हा आमचा कोअर बिझनेस आहे आणि सर्व्हिससाठी आम्ही अजूनही टीम वाढवायसाठी तयार आहोत. माझा स्वतःचा प्लॅन आहे की भारतामध्ये जेवढे मोठे मोठे इंडस्ट्रीयल झोन आहेत त्या प्रत्येक इंडस्ट्रीयल झोनमध्ये आपलं एक सर्व्हिस सेंटर असावं, जेणेकरून त्या सेक्टरमध्ये, त्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये कधीही कुठलाही हीट एक्सचेंजर फेल झाला म्हणून प्लॅन्ट थांबला हे ऐकायला नाही मिळालं पाहिजे. मनुष्य जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो, याच तत्वावर उभी राहिलेली संस्था म्हणजे कैलासवासी डॉक्टर रंगनाथ महादेव जेवरे समाजसेवी संस्था. त्यांचे संस्थापक श्री सुरेंद्र जेवरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांना खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचवून आरोग्य, अध्यात्म आणि समाजसेवेचं मोठं काम उभं केलंय. चला तर पाहूया त्यांच्या या समाजसेवी संस्थेचा प्रवास. मी सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे,
माझा डॉक्टर रंगनाथ जेवरे समाजसेवी संस्था या नावाने माझी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून माझ्या कार्याची जी सुरुवात आहे, जे माझं जन्मस्थान आहे आणि जे माझं कर्मस्थान देखील आहे, असंही आमची सर्वांची नावाजलेली आणि संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये गाजलेलं जे नाव आहे, अशा बारामतीतून माझ्या कार्याची मी सुरुवात केली. त्यावेळेला ते लोकांना पचनीच पडलं नाही की हा तर खूप सारा सामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि हा काय सामाजिक काम करणार, हा काय लोकांना मदत मिळवून देणार. तर ते पहिल्यांदा ते आव्हान होतं की खरोखरच मी सामाजिक काम करू शकतो का, याच्यावर क्वेश्चन मार्क होता. परंतु जसं जसं मी कामाला सुरुवात केली आणि मग लोकांचा विश्वास मी जिंकत गेलो आणि लोकांच्या लक्षात आलं की हा मुलगा खरोखर जरी स्वतः प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला असेल किंवा सर्वसामान्य गरीब कुटुंबातला हा मुलगा आहे, परंतु हा खरोखर लोकांची चांगली सेवा करतोय. आणि मी आपल्याला सांगतो की सामाजिक काम करण्यासाठी फार मोठ्या कोट्यवधी रुपयांची देणगी द्यावी लागते असं काही नाही आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी पण लोकांना खूप मोठ्या मदतीच्या होऊ शकतात. ज्याच्यामध्ये आपण बघतो की लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत की अनेक आजारांना हे लोक सामोरे जातात आणि नेमकं आपण बघतो की आजाराचं अचूक निदान झालेलं नसतं आणि त्या कारणामुळं एक वेगवेगळ्या प्रकारच्या त्या टेस्ट करण्यामध्ये त्यांचे खूप सारे पैसे त्या ठिकाणी वाया जात असतात. आणि मग नेमकी आमची संस्था काय काम करते, की ज्या वेळेला आमच्याकडे असा कोणी पेशंट आमच्याकडे ॲप्रोच होतो त्या आर्थिक अडचणीमुळे, त्यावेळेला आम्ही त्याला गायडन्स देण्याचं काम करतो की तुम्हाला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही कोणत्या आजारासाठी गेलं पाहिजे. एवढ्यावर आम्ही थांबत नाही, तर निश्चितपणाने आम्ही त्याला आर्थिक मदत राज्य आणि केंद्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना मिळवून देण्याचं आम्ही महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करतो. सुरुवातीच्या काळामध्ये मी एक आरोग्य शिबिर ठेवलं होतं आणि एका गल्लीतल्या छोट्याशा मंदिरामध्ये या आरोग्य शिबिराचं मी आयोजन केलं. गल्लीमधले काही ज्येष्ठ नागरिक, काही प्रतिष्ठित नागरिक यांना बोलवून त्या शिबिराचं उद्घाटन केलं आणि एका रिक्षावरती बॅनर लावून अनाऊन्समेंट केली की या दिवशी अशा अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार अशा पद्धतीची मी ती अनाऊन्समेंट केली होती. परंतु या छोट्याशा शिबिराची व्याप्ती काय असेल याचा मला काहीच अंदाज नव्हता. मी अनाऊन्समेंट केली, जुजबी काही औषधं आणून तिथे मांडली, काही डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलवलं आणि ते शिबिर सुरू झालं. जसं शिबिर सुरू झालं तर नागरिकांची लाईन त्या ठिकाणी लागली आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की तपासणी व्हायची पण औषधाचा जो साठा आहे तो संपलेला होता. अशातच एक वयोवृद्ध आजोबा माझ्याकडे तिथे आले आणि मी टेबलवर बसून रजिस्ट्रेशन करत होतो. तर त्यांनी मला खुणवलं की जरा बाहेर येता का तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या कुटुंबामध्ये माझी 2 नातवंड आहेत, ती दोन्ही नातवंड माझी आजारी आहेत. माझा मुलगाही आजारी आहे, माझी सून पण आजारी आहे, माझी पत्नी देखील आजारी आहे, मी देखील आजारी आहे. परंतु पैशाअभावी आम्ही फक्त नातवंडांवरच उपचार चालू ठेवलेले आहेत. तर काय करता येईल मला. मी तात्काळ त्या ठिकाणी रिक्षा पाठवली त्यांच्या घरी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना रिक्षात बसून तिथे आणलं. बघितलं, मी माझ्याकडेही बघितलं तर माझ्याकडचा औषधांचा साठा जवळपास संपलेला होता. मी तिथून उठलो आणि आमच्या शहरातल्या काही व्यापारी मित्रांना जाऊन भेटलो आणि त्यांना मी ती परिस्थिती सांगितली. तर खरोखर त्या व्यापारी बांधवांचं पण मी खूप आभारी आहे. मी त्यांना पैसेही नाही मागितले. मी त्यांना सांगितलं मला तुम्ही फक्त औषधं द्या, गोरगरीब लोकांना मला त्या ठिकाणी औषधं द्यायची आहेत. आणि खरोखर त्यांनी मला त्या ठिकाणी औषधं दिली आणि खूप साऱ्या लोकांनी त्याच्यानंतर त्या शिबिराचा फायदा घेतला. त्याच्यानंतर मात्र मी गंभीर झालो आणि मी ठरवलं की जे पण कोणी गरीब लोक येतील त्यांना मी शासकीय योजनेचा त्या ठिकाणी फायदा देणार. योजना खूप साऱ्या आहेत शासनाच्या, परंतु त्या योजनेचा लाभ घ्यायचा कसा, प्रत्यक्ष लाभ तो लोकांना माहिती नाही आहे आणि त्याच्यासाठी एका विशिष्ट यंत्रणेची गरज असते आणि तेच काम आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आहे. लोकांच्या आयुष्यामध्ये जवळपास 90% जे प्रॉब्लेम आहेत ते 2च प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. एक तर त्यांचे मानसिक प्रॉब्लेम आहेत आणि दुसरे आर्थिक प्रॉब्लेम आहेत. बाकी 10% मग किरकोळ प्रॉब्लेम आहेत.
मग आता जर का तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर पहिला तुमचा मानसिक प्रॉब्लेम सोडवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आध्यात्मिकतेच्याद्वारे लोकांचे मानसिक प्रॉब्लेम पहिले सोडवेल. आणि मला खात्री वाटते की एकदा तुमचा मानसिक प्रॉब्लेम जर का सुटला तर निश्चितपणाने आर्थिक प्रॉब्लेम सुटण्याचा मार्ग तुमचा त्या ठिकाणी मोकळा होणार आहे. आणि मग जर का आर्थिक प्रॉब्लेम पण सुटला, मानसिक प्रॉब्लेम पण सुटला तर निश्चितपणे सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे ते सुखी होणार आहे. मागच्या वर्षी बारामती शहरामध्ये एक गणेश उत्सव राबवला, श्री एकनाथ गणेश उत्सव. याच्यामध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला होता आणि तो कार्यक्रम एकदम असा एक अनोखा कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या महिला आहेत, गरीब कुटुंबातल्या महिला आहेत, गरोदरपणामध्ये त्यांच्या मनामध्ये अनेक तरंग निर्माण होतात. जसं की आपण बघतो की मग त्या महिलांना काही पौष्टिक पदार्थ खाण्याची त्या ठिकाणी इच्छा निर्माण होते किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करण्याची. जसं आपण बघतो की गरोदर मातांना आपण हलव्याचे दागिने घालून चंद्रावर बसून झोपाळ्यामध्ये बसून त्याचं फोटोशूट केलं जातं. परंतु बऱ्याचशा माता भगिनी ज्या आहेत ह्या गरीब कुटुंबातल्या असल्या कारणामुळे ते फोटोशूट तशा पद्धतीचे त्यांना दागिने मिळू शकत नाहीत किंवा सकस आहार देखील खायला मिळू शकत नाही. म्हणून आम्ही एक अनोखा प्रयोग केला. श्री एकनाथ गणेश उत्सवामध्ये आम्ही एक दिवस संपूर्ण गरोदर माता भगिनींना दिला आणि त्याच्यामध्ये आम्ही सुंदर स्टेज सजवलं आणि त्या स्टेजवरती चंद्रकोर, त्या चंद्रकोरीलाही चांगलं सजवलं, खूप चांगला अद्ययावत असा झोपाळा आणि त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी त्या माता भगिनींसाठी हलव्याचे दागिने किंवा वेगवेगळे आर्टिफिशियल फुलं अशी आम्ही ठेवली होती आणि त्यांना मोफत फोटोशूट त्या ठिकाणी करून दिलं. आणि मग ते फोटोशूट झालं की आम्ही त्यांची ओटी भरायचो आणि त्यांना पौष्टिक पदार्थांचा एक पॅकेट त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिलं. यासोबतच महाराष्ट्राचे अनमोल रत्नच्या आजच्या भागात इथंच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.